क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यभर विशेष चित्ररथ फिरवण्यात येत आहे। छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा भव्य चित्ररथ शुक्रवार 22 मे रोजी मूर्तिजापूर येथे दाखल झाला। राजे छत्रपती संभाजी महाराज चौकात तालुकाध्यक्ष आशिष निलखन आणि शहराध्यक्ष नरेंद्र खवले यांच्या नेतृत्वात या चित्ररथाचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते। यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। चित्ररथात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतींसह पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा आणि पहिल्या मुलींच्या शाळेची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली होती। समता, शिक्षण आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणाऱ्या या चित्ररथाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नरेंद्र खवले, महावाईस न्यूज, मूर्तिजापूर। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार छगनभाऊ भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार समी भाऊ भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई यांनी पुण्यामध्ये जी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती त्या भिडेवाड्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना माहित नाही। त्या ठिकाणी भिडेवाड्याच्याच बाजूला जर गेलो आपण तर तिथं दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे। अनेक महिला त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात, पण तिथून थोडंसं डावीकडे जर वळून पाहिलं आपण तर तिथं हा भिडेवाडा आहे, तो कोणीच जात नाही। म्हणून याची माहिती संपूर्ण महिला वर्गाला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे। यासाठी भिडेवाड्याच्या प्रतिकृतीचा एक चित्ररथ, अतिशय सुंदर असा चित्ररथ तयार करून ज्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्शनासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यात तो फिरत आहे। आज आमच्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये की ज्या ठिकाणी आमदार छगन भुजबळ साहेबांचे खंदे समर्थक आणि कार्यकर्ते माननीय माजी आमदार तुकाराम कुरकळ ज्याचं नाव आज या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अजरामर आहे, या तालुक्यामध्ये आज हा चित्ररथ आलेला आहे। आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आमच्या या संभाजी चौकामध्ये या चित्ररथाचं भव्य प्रमाणात असं स्वागत करण्यात आलं। अनेक मान्यवरांनी, शहरातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी या चित्ररथाला भेटी दिल्या आणि आज हा या ठिकाणाहून हा चित्ररथ अकोल्याकडे आमच्या पूर्ण मूर्तिजापूर शहरातून एक परिक्रमा करून अकोल्याकडे प्रस्थान करणार आहे।